जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली असून सकाळी बऱ्याच केंद्रांवर मशीन बंद पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मी आज आहे खेरडी खतातेवाडी दत्तवाडी इथल्या केंद्राच्या बाहेर आणि या ठिकाणी सुद्धा एक मशीन अन्य ठिकाणी सुद्धा बंद पडलेल्या होत्या. 2-3 मशीन बंद पडलेल्या होत्या. या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार अबुशेठ ठसाळे. अबुशेठ, मला सांगा नेमका काय प्रकार घडला होता आणि त्यानंतर काय घडलं? सकाळी सर्वात पहिल्या 2 नंबर म्हणजे भरणवाडीच्या केंद्रावरच्या मशीनचं 2 नंबरचं बटन अडकलं, त्यात थोडा वेळ गेला. त्यानंतर 83 नंबर म्हणजे बाजारपेठेची मतदार यादी मतदान पेटी आहे, ती मतपेटीला पण प्रॉब्लेम झाला, बंद डिस्प्ले केला आणि ती बंद झाली. ती बंद झाल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले होते आणि त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांशी, प्रांतसाहेबांशी वगैरे चर्चा केली. ह्या मशीन त्यांच्या सांगण्यानुसार काही 3-4 इलेक्शन्स वापरलेले आहेत. काल सुद्धा काहीतरी 8 की 10 मशीन इथे रिजेक्ट झाल्या होत्या, म्हणजे प्रॉब्लेममध्ये होत्या. आज सकाळी मोहल्ल्यातली पण मशीन एक आमच्या इथली बंद पडली होती, कामठ्यातली एक मशीन बंद पडली होती, कापसाची बंद पडली होती. त्यांच्या घरी तर मला वाटतं 2.5 ते 3 तास खोळंबा झाला होता. त्याचबरोबर रामपूरला पण काहीतरी प्रॉब्लेम झालेला कानावर आलाय, पेडांब्यातली बंद पडली होती. कसं आहे, ह्या आताच्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आम्ही सगळे बघतो की ह्या मतदानासाठी मतदार किंवा उमेदवार यांना किती कष्ट आणि त्रास घ्यायला लागत असतो. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनानं आपली यंत्रणा चोख आणि व्यवस्थित बजावायला हवी अशी आमची भूमिका आहे. अधिकाऱ्यांना दोष द्यायचा ही माझी भूमिका नाहीये. पण जर काय मतदार पेटीचा प्रॉब्लेम असेल, काय असेल, हा वेळ काही परत येत नसते. ह्या 1 तासात जी लोक परत गेली त्यातली 10-15% लोक तरी परत मतदानाला येणार नाही, आम्हाला नक्की खात्री आहे. त्यामुळे हेच म्हणजे नुकसान लोकशाहीचं पण नुकसान आहे, त्या उमेदवाराचं निवडून येणाऱ्या उमेदवाराचं नुकसान आहे. तर ह्याच्यानुसार ह्या गोष्टीमुळे त्याच्या येणाऱ्या निर्णयावर त्याचा फरक पडू शकतो, असं सुद्धा प्रकार आहे. त्यामुळे ह्या गोष्टींची पडताळणी वेळेत होणं गरजेचं होतं. किंवा एक्स्ट्राच्या मशीन आपल्याला जर ह्या मशीन डिफेक्टिव्ह वाटत होत्या किंवा डिफेक्टिव्ह होईल याच्यात असं वाटत होतं, तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणून तुम्ही अधिकच्या मशीन स्पेअर ठेवायला पाहिजे होत्या. एक तर आमची आधीच मागणी होती की मागच्या वेळेचं इलेक्शन 2 पेट्यांवर झालं होतं, तसं 2 पेट्यांवर व्हायला पाहिजे होतं. आता 1 पेटीमध्ये घेतल्यामुळं मतदार आधीच संभ्रमित आहे. संभ्रमित असताना हे असे प्रकार होत असतील तर खरोखर मतदानाच्या टक्क्यावर याचा परिणाम होणार आहे आणि लोक मतदानापासून, लोकशाहीने दिलेल्या अधिकारापासून वंचित राहणार आहेत. पण आपण ही तक्रार केल्यानंतर हा विषय सॉल्व्ह कधी झाला? तक्रार केल्यानंतर साहेबांनी 50 मशीन तयार ठेवल्याच होत्या, त्या लगेच त्यांनी पाठवून इथं बसवून आम्हाला दिलेल्या आहेत. किंवा आता त्यानंतर त्यांनी तशी यंत्रणा पण लावलेली आहे. कारण प्रांतसाहेबांचं काम तुम्ही आम्ही सगळेच जाणतो. जे राज्यामध्ये सुद्धा निवडणुकी संदर्भात कुठली गोष्ट असेल तर प्रांतसाहेबांचा सल्ला घेतला जातो. त्यामुळे त्यांची 100% आम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास अजिबात नाहीये. फक्त शेवटी मशीन आहे, यंत्रणा आहे ती, त्यामुळे मशीनला फॉल्ट होऊ शकतो आम्हालाही कळतं. त्यासाठी अधिकचा बॅकअप उपलब्ध करून ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. पण जो 1.5 तासाचा खोळंबा झाला आणि मतदार आले होते, कंटाळले, ते निघून गेले, मग त्याचं काय? ते म्हटलं ना तुम्हाला, हे तर लोकशाहीचं नुकसानच आहे. कदाचित ह्या अशा गोष्टीमुळे निवडणुकीच्या निकालावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी थोडंसं पुढच्या काळात ह्या गोष्टींची काळजी घेतली जावी अशी मी निवडणूक आयोगाला विनंती करेन. पण 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. हा 1.5 तास 2 तासाचा जो खोळंबा झालेला आहे, तर त्या संदर्भात अधिकाऱ्यांनी काय ठोस उत्तर दिलेलं आहे का? वेळ वाढून संदर्भात अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे, जर त्या मतपेटीवरचे मतदार जर मतदान करायचे राहिले असतील तर जो वेळ फुकट गेलेला आहे तेवढा वेळ अधिकचा ते आपल्याला द्यायला तयार आहेत. वेळ वाढवून देण्याच्या बाबतीमध्ये त्यांची मानसिकता आहे, ते देणारच आहेत. पण शेवटी मतदार परत तिथं आला पाहिजे, ह्यासाठी आम्हाला परत कष्ट घ्यावे लागतील असं मला वाटतं. एक दुबार मतदारांचा सुद्धा एक प्रश्न आहे, या संदर्भात काय म्हणाल? काय झालंय, कदम नावाचे, प्रणिता प्रकाश कदम ह्या नावाचे 2 मतदार आहेत आणि ऍक्च्युअल मध्ये 2 मतदार आहेत. ते दुबार का झाले ते काय माझ्याही लक्षात येत नाही. त्यांनी BLO किंवा ह्या लोकांनी त्याची नीट पडताळणी केली नसावी, त्यामुळे ते दुबार झाले असं मला वाटतंय. कारण प्रणिता प्रकाश कदम शिवाजीनगरला प्रकाश कदम आमचे कार्यकर्ते त्यांची पत्नी आहेत आणि दुसरी प्रणिता प्रकाश कदम ही प्रकाश कदम आमचे दत्त मंदिर मधले त्यांची पत्नी आहे. त्यामुळे 2 व्यक्तींचा वयाचा जरी बघितलं तरी त्या वयामध्ये फरक आहे. पण शासकीय यंत्रणेनं दुबार नावं म्हणून त्याच्या दोघांवरही शिक्का मारून पाठवल्यामुळं मतदानापासून वंचित राहिले होते. मी प्रांतसाहेबांशी बोललो, तिथल्या यादव मॅडम तहसीलदार ऑफिसच्या त्यांच्याशी बोललो, त्याच्यानुसार त्यांनी त्या मतदानाला परवानगी दिलेली आहे. हे होते अबुशेठ ठसाळे आणि त्यांनी असं सांगितलं की मतदार यंत्र किंवा मशीन बंद पडल्यामुळे जो खोळंबा झाला आणि जे लोकशाहीचं नुकसान होणार आहे तर ते कसं भरून निघेल. कॅमेरामॅन अक्षय भागडेसह सुनील साळवी, सागर वेव, चिपळूण.